माझ्याच मोबाईलवर व्हिडिओ करायला सांगतोय थांबकी. तर नमस्कार पब्लिक, चला तुम्हाला सांगतो नेमका विषय काय. बरेच दिवस झाले पोरांनी ठरवलेलं पाऊस पडल्यावर फिरायला जायचं, पण पाऊस काय पडलाच नाही. असं वाटाल तर एक दिवस आमची ट्रिप कंप्लीट होईल, खरं पाऊस काय पडणार नाही. जाता जाता पेट्रोल टाकलं आणि आम्ही चाललो थेट ज्योतिबाच्या दिशेनं. असं वाटाल तर जाताना तर पाऊस असेल, पण जाताना सुद्धा कसलाच पाऊस नव्हता. जाता जाता गाडी थांबवली एका नाश्ता सेंटरवर. तिथं मस्तपैकी असा नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावर आम्ही चाललो थेट ज्योतिबाच्या दिशेनं. तेवढ्यात पोरं म्हणली तिथे एक हिडन लोकेशन आहे. हिडन लोकेशन आहे म्हणल्यावर डायरेक्ट गाडी वळवली तिकडे. तर या हिडन लोकेशनवर एक महादेवांचं सुंदर असं मंदिर आहे. हे लोकेशन तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा. हिडन लोकेशन बघून झाल्यावर आम्ही गेलो डायरेक्ट ज्योतिबा मंदिरवर. तिथं गेल्यावर देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही गेलो डायरेक्ट पन्हाळगडवर. पन्हाळगडवर गेलो सुद्धा काय आम्ही यायच्या आधीच इथं पाऊस पडलेला. असं वाटलं तर यावर्षी पावसात फिरायचं स्वप्नच राहणार आहे. पन्हाळगड फिरायला चालू केल्यावर दिसला आपलं भाऊ एकटंच निवांत बसलेलं. नंतर आम्ही पन्हाळगडवरचे एक पॉईंट बघायला सुरुवात केली. धान्य कोठार, सज्जा कोठी असे एक पॉईंट बघायला सुरुवात केली. तेवढ्यात सुरू झाला पाऊस. शेवटी आम्ही ज्या वातावरणात फिरायला आलेलो ते वातावरण तयार झालंच. या ज्या फिलिंग होत्या ना त्या शब्दात सांगू शकत नाही. पन्हाळे सगळे पॉईंट फिरून झाल्यावर परत एखादा नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यावर आम्ही चाललो पावनगडच्या दिशेनं. आणि रस्ता रस्ता डेंजर होता ना, असं वाटालं की कोणत्या तरी जंगलातच चाललोय. अवघड रस्ता पार करून आम्ही पोहोचलो पावनगडवर. तिथं काय काय पॉईंट आहे ते इथं लिहिलेलं आहे. हे आहे ते महादेव मंदिर आहे, ही आहे ती पायऱ्यांची विहीर आहे आणि हे जे आहे ते वाड्यांचे अवशेष आहेत. आणि भावांनो इथं तुपाची विहीर सुद्धा आहे त्या काळातली. जर तुम्ही पण कधी पन्हाळ्यावर गेला तर पावनगडला एकदा नक्की भेट द्या.